महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या मालकीच्या कुर्ला धरणाच्या काठावर अज्ञात व्यक्तींनी बोकर कापून अघोरी विद्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे इतका मोठा प्रकार घडूनही महाड नगरपालिका प्रशासन मात्र यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. महाड विन्हेरे राज्यमार्गावर नगर परिषदेचे कुर्ला धरण आहे. या धरणाचा परिसर दाट झाडीचा असल्याने आणि त्या ठिकाणी पालिकेचा कोणताही कर्मचारी तैनात नसल्याने याचा फायदा अज्ञात व्यक्तींनी घेतला आहे. धरणाच्या संरक्षक भिंतीजवळच बोकर कापण्यात आला असून त्या ठिकाणी अघोरी कृत्य करण्यात आल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी बोकड कापला तिथेच दगडांची चूल मांडून त्याचे जेवण देखील करण्यात आल्याच्या खुणा आढळल्या आहेत. हा प्रकार उघडकीस येताच जवळच असलेल्या गोरीवले कोंड येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अघोरी कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून हे कृत्य नेमके कोणी आणि कशासाठी केले याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुर्ला धरण हे महाड शहराची तहान भागवते, मात्र त्याच्या सुरक्षेबाबत पालिका कमालीची उदासीन असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. धरणाच्या ठिकाणी पालिकेचा कोणताही कर्मचारी नसल्याने बाहेरील व्यक्तींचा वावर वाढला आहे. धरण परिसरात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी गेट बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे धरणातील पाण्याच्या शुद्धतेवर आणि सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार घडून बराच काळ लोटला तरी महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी किंवा संबंधित विभागाचे कर्मचारी अद्याप अंधारात आहेत. या घटनेमुळे आता दिवसा तरी किमान सुरक्षा रक्षक तैनात करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.